फलंदाजांना सुवर्ण संधी आहे। प्रत्येक षटकाराला वॉर्ड क्रमांक 2च्या भावी नगरसेविका आफरीन मुद्दुशेठ अकवारे मॅडम यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आले प्रत्येक षटकाराला। किरण गुरव साहेबांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत। या संतोष डान्स होऊ द्या। तर सन्माननीय किरण गुरव साहेबांचा इथे सन्मान केला जातोय। फर्स्ट बॉल, लेट्स प्ले। यस परमेश। यस थँक्यू। पहिला चेंडू खरं तर आपण पाहिला, गोलंदाज हरेश गावन द जीता एक्सप्रेस, जीतेच्या अगेन्स्ट कलवे, बिग फाइट। बोला गणपती बाप्पा। राइट अमोर द विकेट, सेकंड बॉल अलॉंग द कार्पेट, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होत असताना खरं तर रन्स मिळेल एक सिंगल। प्रत्येक विकेटसाठी आणि षटकारासाठी भावी नगरसेविका वॉर्ड क्रमांक 2 आफरीन मॅडम यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज। क्या बात आहे। हरेशचा चेंडू अगदी सन्मान दिलाय सुशांतने। त्याच क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना रोहित चेंडूला पकडेल, तत्पूर्वी रन्स मिळेल एक सिंगल। 2 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय। राज म्हात्रे आणि सुशांत मोकल ही जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। फुलटॉस त्या ठिकाणी जरूर मिस केला। खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही संधी आली होती राजसाठी, परंतु संधी गमावले। हरेश गावन बघा, दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे। सलग 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिक आणि एका बाजूला सलग 3 षटकार हॅट्रिक मारणाऱ्या खेळाडूंना पेन तालुका युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष गणेश दादा पाटील यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल या दोन्ही संघातील खेळाडूंना। आणि प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक षटकार, प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक विकेट भावी नगरसेविका आफरीन मुद्दुशेठ अकवारे मॅडम यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक असेल दोन्ही खेळाडूंना। 5 चेंडूंचा खेळ खरं तर समाप्त झाला आणि फक्त 2 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय। आणखीन एक चांगला चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड क्षेत्रात चेंडू फील्ड झाला, रन्स आली एक सिंगल। पहिल्या षटकाचा खेळ खरं तर समाप्त झालाय आणि पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या फक्त आणि फक्त 3। हरीश गावांचं पहिलं षटक खरं तर रायगडातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून खरं तर त्याच्याकडे पाहिलं जातोय। बिग फाइट, जिते विभागातील बलाढ्य संघ जितूआई जितेच्या अगेन्स्ट हमरापूर विभागातील एक बलाढ्य संघ गावदेवी कलवे, अशी बिग फाइट जरूर आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर डॉट बॉल्स आल्यानंतर जितेच्या समर्थकांकडून टाळ्यांचा प्रतिसाद, परंतु 3 षटकांचा खेळ अद्यापर्यंत बाकी आहे। मागच्या मॅच मध्ये सुशांत नावाचं वादळ याच मैदानावरती आलं होतं। बघा, कलाकाराची जाणीव असली पाहिजे प्रत्येक व्यक्तीला आणि कलाकार हा मंडळी खरं तर प्रेक्षकांसाठी असतो। एखादा आपण बघतो हॅट्रिक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज मोठेकर आली जिते। खरं तर कलाकारांची जाणीव असली पाहिजे। बघा, या ठिकाणी आफरीन मुद्दुशेठ अकवारे मॅडम यांच्याकडून मगाशी 2000 आले होते समालोचकांसाठी, पुन्हा एकदा 2000 आलेले आहेत कॉमेंटेटरसाठी। मी पुन्हा एकदा आफरीन मुद्दुशेठ अकवारे वहिनींचे या ठिकाणी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो। कलाकारांची जाणीव या ठिकाणी या व्यक्तिमत्वाला भावी नगरसेविका आहेत आफरीन मुद्दुशेठ अकवारे वहिनींचा पुन्हा एकदा खूप खूप आभार, धन्यवाद। यस थँक्यू। आणखीन एक डॉट बॉल, क्या बात आहे। 7 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 7 चेंडूमध्ये रन्स आल्यात फक्त आणि फक्त 3। संतोषदा म्हात्रे यांचं शुभ आगमन मंचकावरती आपण पाहतोय। क्रिकेट वेडा हा फॅन खरं तर मोठेकर अली जिते यांच्या वतीने गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलं, त्यांचे आम्ही इथे आभार व्यक्त करतो। बघा, दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना नम्रतेची विनंती राहील, सामना कोणीही जिंकू द्या, जो चांगला खेळेल त्याला आपण मोटिवेट करा, मैदानाच्या बाहेरच करा, टाळ्यांचा गजर करा, आरडाओरड करा, पण मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका, ही नम्र सूचना राहील।
कारण आपल्या या तालुक्याचे हे दोन दिग्गज संघ आहेत आणि संघातील खेळाडू रायगडाला रिप्रेझेंट नेहमी करत असतात, त्यामुळे दोन्ही संघांना आपण सपोर्ट करा ही सूचना मात्र मी आयोजकांच्या वतीने देईल. दुसऱ्या षटकासाठी रुपेश म्हात्रे. खर तर या गोलंदाजाला आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर सेकंड बॉलवर एक सिंगल स्ट्राइक रुटेड. ऑन स्ट्राइकला सुशांतला आपण पाहतोय. राईट अबाउट द विकेट रुपेश म्हात्रे. समोर बॉल बॅक ड्राईव्ह स्ट्रेट हिट. सुरक्षित फटका पाहायला मिळाला डाऊन द ग्राउंड. व्हीसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, रन्स आली 1. बघा गोट्याच्या विकेटसाठी जो गोलंदाज सुशांत मोकलचा विकेट घेईल त्या खरं तर गोलंदाजाला जिथे संघाचे संघमालक गजाननजी कदम साहेबांच्या वतीने तब्बल 1000 पारितोषिक आलंय. सुशांत मोकलच्या विकेटसाठी मोठा मासा आहे सुशांत मोकल या संघाचा. लेफ्ट केलंय पंचांचा खर तर निर्णय या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. जमिनीला दोन्ही हात समांतर करत असताना अवांतर स्वरूपाने एक सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 6 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामवीर फलंदाज खर तर ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम प्रदर्शन दाखवलं. एका बाजूला सुशांत, दुसऱ्या बाजूला राज म्हात्रेला आपण पाहतोय, परंतु या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी. व्हॉट अ सुपर बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये देखील आपण हरेशला पाहिलं. सेकंड ओव्हर मध्ये रुपेशला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 3, या ओव्हर मध्ये आल्या 3. 6 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतो. आणखीन एक निर्धाव चेंडू. खर तर बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. मागच्या मॅच मध्ये कमालीची फलंदाजी, जबरदस्त बॅटिंग खर तर ज्यांची आपण पाहिली ते 2 फलंदाज जितेच्या अगेन्स्ट खर तर हतबल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय नितीनजी वर्तक, माजी अध्यक्ष वाशिबा क्रिकेट संघटना, दादांचं शुभागमन मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल बिनबाद 6. सन्माननीय नितीनजी वर्तक, माजी अध्यक्ष वाशी विभाग क्रिकेट संघटना, दादांची उपस्थिती मंचकावरती आपण जरूर पाहतोय. मंचावरती आपण पाहता आमचे नियाज भाई, आज त्यांचा वाढदिवस आहे. खरं तर तुम्हाला पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने, रुपेश दादांच्या वतीने आणि सर्व प्रेक्षकांच्या वतीने, मान्यवरांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकामध्ये जर का आपण विचार केला तर सुशांत 2 चेंडू खेळलाय आणि त्याच्या खात्यामध्ये 2 रन्स आहेत, परंतु 10 चेंडू फेस करत असताना फक्त 3 रन्स राज म्हात्रे या खरं तर खेळाडूच्या नावावरती राहिलेत. अर्थातच 7 डॉट बॉल तो खेळलाय. 4 षटकांच्या मॅच मध्ये 7 डॉट बॉल्स खरं तर आज बॅट आणि बॉलचं कनेक्शन होताना दिसत नाहीये. तिसऱ्या षटकासाठी रोहित, शॉर्ट पिच चेंडू होता, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये सिंगल रन्स कंप्लीट. सेकंडचा कॉल त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल, परंतु खेळाडू या ठिकाणी धावबाद होईल. राज म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. सात धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. नवीन फलंदाज प्रसाद पाटील. शॉर्ट पिच चेंडू, क्रॅकिंग कव्हरचा फटका, फसला आणि तिकडे विकेट मात्र मिळाली. सुशांत मोकल बॅक टू द पॅव्हलियन. धन्यवाद. बघा पब्लिक, प्रेक्षक, जिथे संघाचे सर्व समर्थक, आनंद एन्जॉय करा.
परंतु थोडासा मैदानाच्या बाउंड्रीच्या बाहेर 2 फूट मागे राहा. क्या बात आहे. बघा सेलिब्रेशन हे दोन्ही संघाचे पाठीराखे आहेत. जिथे संघाचे पाठीराखे बंधू चला 2 फूट मागे व्हा तुम्ही बाउंड्री पासून. मोठेकर आली जिते यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी गोलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राइज. सुशांत मोकाल ला बाद करण्यात मात्र यश आलं. या सन्मान मान्यवरांचं आगमन आपण इथे होताना पाहत आहे. सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे दमदार युवा नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून सध्या आपण पाहताय खदर खारेपाट विभागामध्ये कबड्डीच्या स्पर्धेचं दमदार आयोजन सुरू आहे. त्या स्पर्धेचे आयोजक आदरणीय वैकुंठ शेठ पाटील साहेबांचं आगमन आपण या मंचावरती होताना पाहत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा पेण सुधागड पाली मतदारसंघाचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील साहेबांचे चिरंजीव दमदार युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टी वैकुंठ शेठ पाटील साहेबांचं आम्ही या मनसे चषक स्पर्धेमध्ये रुपेशदा पाटील यांच्या वतीनं करतोय हार्दिक हार्दिक असं स्वागत. हॅलो. आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थानं ज्यांनी या पेण तालुक्यातील क्रिकेटला एक चांगली परभणी दिलेली आहे, क्रिकेट खेळाला खरं तर पुढे घेऊन चाललेले आहेत आणि गिरोबा मैदान देखील त्यांनी या ठिकाणी जो हे ते उपलब्ध केलेलं आहे. असे सर्वांचे लाडके भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील, तेच या ठिकाणी बळीरामजी भोईर या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. बळीरामजी भोईर यांना देखील विनंती आहे. माजी सरपंच बळीराम भोईर यांना विनंती आहे कृपया आपण देखील स्टेजवरती यायचं आहे. अंतोऱ्याचे संदेश पाटील कार्यकर्ते यांना देखील विनंती आहे आपण स्टेजवरती या. प्रवीण पाटील JSW चे प्रवीण पाटील सर यांना देखील विनंती आहे आपण देखील स्टेजवरती यायचं आहे. प्लीज सर आपण स्टेजवरती या. आपलं मनापासून स्वागत. माजी सरपंच बळीरामजी भोईर यांना देखील विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. बघा फटाके वाजले जात आहेत. आगमन झालंय या ठिकाणी युवा नेतृत्वाचं. खरं तर अख्ख्या या विधानसभा मतदारसंघामध्ये तळागाळात जाऊन खेडोपाड्यात जाऊन या ठिकाणी विकास कामा निधी ज्यांनी या ठिकाणी विकास करण्याचं ठाम भूमिका ज्यांनी घेतलेली आहे असे सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील एक दमदार नेतृत्व या ठिकाणी या स्टेजवरती येतात. त्यांचं फटाक्यांच्या आताशबाजीमध्ये स्वागत केलं जात आहे. हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. येस थँक्यू. नेक्स्ट बॉल चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जरूर आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट एकच मिळेल. सन्माननीय वैकुंठदादा पाटील यांचं शुभ आगमन मंचकावरती खरं तर आपण पाहतोय. प्रसाद वेदक यांना देखील विनंती स्टेजवरती यायचं. ज्यांच्या स्वप्नातून साकारलेलं एक भव्य दिव्य क्रीडांगण जोही नगरीमध्ये आपण पाहतोय. तरुणांचे नेतृत्व, तरुणांचे नेते, खरं तर क्रिकेट या खेळावर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे. खरं तर नुकताच कबड्डीच्या स्पर्धा संपन्न झाल्या वाशी विभागामध्ये. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते सन्माननीय वैकुंठदादा पाटील दादांची उपस्थिती मंचकावरती जरूर आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती असेल 8 धावा. 8 धावा धावफलकावरती पाहतोय. स्ट्राइक एंडला असेल फलंदाज प्रसाद पाटील. प्रसादचा फटका सरळ चाललाय सीमा पार. षटकार. खैरे यांच्याकडून रोहित साठी कॅश साठी 500, निलेश पाटीलला 1000, त्याचप्रमाणे रोहितला 500 रुपयाचा आणखीन कॅश प्राइज. आणखीन एक. व्हॉट अ सुपर बॅटिंग बॅक टू बॅक. प्रसाद पाटीलचा धमाका षटकार. तीन षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 20. कहाणीमध्ये ट्विस्ट. प्रसाद पाटीलच्या बॅट मधून आलेले बॅक टू बॅक 2 षटकार. आता जर षटकार मारला बघा परमेश पाटील, आता जर षटकार मारला तर गणेश रामथर्डे यांच्याकडून 1000चं पारितोषिक असेल.
प्रसाद निघा दोन मला पुढच्याला आता चान्स आहे प्रसादला. वीस धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. अंतिम षटकासाठी गोलंदाज असेल मयूर म्हात्रे. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर साठी मयूर म्हात्रे. बघा कोणीही षटकार मारला तरी चालेल. गणेश रामधर्डे पेणचे आहेत आणि त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल, लक्षात घ्या. पैशांचा अक्षरशः पाऊस या आधी देखील आपण पाहिलं. कॅश प्राइज अंतिम षटकातील पहिला चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये खरतर स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता प्रसाद साठी. सिंगल रन्स मिळाली. ऑन स्ट्राईकला प्रसाद पाटीलला आपल्याला पाहायला मिळेल. अद्याप पहिल्या इनिंग मधील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कळवे आणि जिते हे अगदी जुनं बॅटल आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये या दोन संघांमध्ये आपण लढाई पाहिले. कधी कळवे तर कधी जिते. या दोन्ही संघांनी खरतर वर्चस्व प्रस्थापित केलंय. दोन बलाढ्य संघ. बिग बॅटल. शॉर्ट पिच चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. प्रसाद साठी खूप चांगली स्ट्रॅटर्जी आपण पाहतोय. ऑफस्टिकच्या बाहेर अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर राहणारा चेंडू निर्धाव ठरलाय. अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. शॉर्ट पिच बॅटची एज घेत थर्ड मॅनला चेंडू मात्र चाललाय सीमा पार. चौकार. येस, थँक्यू. खर तर गावदेवी कळवे संघाला प्रसादनी कमबॅक करून दिलाय या मॅच मध्ये. आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. अधिक चेंडू त्यांनी घेतले, परंतु कमी चेंडू मध्ये एक्सप्लोजिव्ह बॅटिंग आपण प्रसादच्या माध्यमातून पाहतोय. 2 उत्तुंग षटकार, नुकताच आलेला 1 चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 25 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. खूप चांगला चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. सिंगल रन्स कंप्लीट. सेकंड साठी प्रयत्न. रन्स मिळेल फक्त 1. खेळाडू जरूर धावबाद होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 26 धावा. 26 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. आगामी कालावधीमध्ये बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहणार आहोत. खरं तर सन्माननीय वैकुंठदादा पाटील यांच्या नेतृत्वात अटल करंडक ही रजनी क्रिकेटची स्पर्धा जय गिरोबादेव जोहे मैदानावरती 19 फेब्रुवारी पासून खरं तर या स्पर्धेचा शुभारंभ जोहेच्या नगरीमध्ये आपण पाहणार आहोत. अटल करंडक जय गिरोबादेव जोहेच्या मैदानावरती रजनी क्रिकेटचा थरार प्रकाश झोतातील एक सामने जरूर प्रेक्षकांच्या भेटीस येतील. त्याचप्रमाणे 6 मार्च ते 9 मार्च या दरम्यान वाशी विभागात प्रथमच स्वर्गीय अण्णाम्हात्रे स्मृती चषक हे देखील चषकाचं आयोजन खरं तर खारेपाट विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भाई खैरे यांच्याकडून विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. चांगला फटका आहे. स्वीट साऊंड दी बॅट. तिकडे क्षेत्ररक्षक असेल पाठीमागे. चेंडूला रोखण्यात मात्र यश आलं नाही. चेंडू चाललाय सरळ सीमा पार. चौकार. प्रसादने केलेलं कमबॅक गावदेवी कलवेसाठी
मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. काय 6 बॉल 21 केले. 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची ही धुव्वाधार फलंदाजी. आणखीन एक चांगला फटका ब्लॅक स्क्रीनच्या समोर ठोकलाय. षटकार. यस थँक्यू. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर बॅटिंग करत असताना टीम गावदेवी कळवे संघाची धावसंख्या असेल 36. विजयासाठी टार्गेट असेल जितूआई जिते संघाला 37 रन्स करायचे आहेत. धन्यवाद. तर स्वागताच्या कार्यक्रमाकडे आपण या ठिकाणी वळूया. नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे, खरं तर या ठिकाणी स्वागताच्या आधी मनोगत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. खरं तर एक चांगलं नेतृत्व खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी बघतोय. या पेणे विधानसभा मतदारसंघामध्ये एक नेतृत्व लाभलेलं आहे आणि ते आपल्या तालुक्याचं खरं तर वैभव आहे असंच मी मानतो. असे तुम्हा सर्वांचे लाडके भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय वैकुंठ पाटील या ठिकाणी या कार्यक्रमाला, या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. त्यांना मी विनंती करतो की रुपेश दादा पाटील यांचं एक सुंदर असं आयोजन आहे. या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. रुपेश दादा आयोजित मनसे चषक या चषकाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र आणि मनसेचे सर्व रुपेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित, आमचे मित्र गणेश पाटील, पप्पू सर, आमचे पाटील, त्याच्याबरोबर मधुकर पाटील उपस्थित, आमच्या ताई, त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर. कारण काय की जरा वेळेचा अभाव, आमच्या आत्ताच आलेले आमच्यासोबत प्रवीण भाऊ आणि इथे बसलेले सर्व क्रीडाप्रेमी. खरं म्हटलं तर मॅच ही जोरातच आहे, कारण जिते आणि कळवे यांच्यातला जो काय सामना आहे ही एक झुंज, म्हणजे जशी भारत पाकिस्तानची झुंज आहे तशी झुंज ही आहे आणि अत्यंत सुंदररित्या खेळ चालू आहे. जसे बॅटिंग कळवे संघाने केली आहे तशी बॅटिंगची अपेक्षा जिते संघाकडून आहे. आणि मला निश्चितपणे वाटतं की क्रिकेट खेळ आणि या खेळातून आपल्याला आपण पाहतोय की ISPLच्या माध्यमातून परवाच आशिष शेलार साहेबांनी ठाणे येथे ISPLचं उद्घाटन केलं. ISPL म्हणजे ही टेनिस स्पर्धा आहे आणि टेनिस स्पर्धेच्या माध्यमातून नवीन खेळाडू घडवायचे आहेत, नवीन खेळाडूंना त्या ठिकाणी मानधन द्यायचं. मग या सर्व खेळाडूंसाठी आपण आपल्या भागातील लोक पुढे जावेत किंवा भागातील खेळाडू पुढे जावेत म्हणून आपण व्यासपीठ निर्माण करायला पाहिजे. आणि रुपेशजी गेले अनेक वर्षापासून चांगलं आयोजन करून, चांगलं या ठिकाणी नियोजन करून आपल्या भागातील खेळाडूंना खेळण्यासाठी एक संधी देतात. आपण पाहतोय की शहरामध्ये प्रकाशझोते सामने होतात, परंतु ग्रामीण भागामध्ये प्रकाशझोतेचे सामने होत नाहीत आणि हे सर्व काही आपल्या सगळ्यांसाठी करतात. मला त्यांचं खूप कौतुक वाटतं. राजकारणामध्ये पाहिलं तर राजकारणापेक्षा समाजसेवा त्यांची चांगली असते आणि निश्चितपणे समाजासाठी धावत असतात. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना सांगू इच्छितो की अशा स्पर्धा आणि असेच चांगले उपक्रम येत्या काळात आपण घ्यावेत. आमची पूर्णपणे आपल्याला सहकार्य राहील. आपण सर्व मंडळी अत्यंत आतुरतेने मॅचची वाट पाहत आहात आणि निश्चितपणे हा सामना पाहावा असाच सामना चालू आहे. सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आमचा आदर तिथे गेल्याबद्दल रुपेश भाई आणि त्यांचे आयोजकांना धन्यवाद बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, धन्यवाद. हे होते सन्माननीय वैकुंठ पाटील. खरंच दमदार नेतृत्व आज आपल्यामध्ये या ठिकाणी या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा पुन्हा एकदा खूप खूप आभार. चला मॅचकडे वळणार आहोत. बोला, खरं तर सर्वांकडून एकदा जोरदार आवाज आला पाहिजे. बोला गणपती बाप्पा. क्या बात आहे. धन्यवाद. पहिल्या सत्राचा खेळ खरं तर समाप्त झालाय. 36 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 37 धावसंख्येचं लक्ष असेल. बोला गावदेवी माते की, जितूआई माते की. एकदा जोरदार आवाज होऊ द्या. हॅलो. बघा, प्रसाद पाटीलला सलग 2 विकेटसाठी 2000 आणि सलग 3 विकेटसाठी तब्बल 5000 दत्ताशेठ कांबळे साहेबांच्या वतीने पारितोषिक आलंय. डीके दादा यांच्या वतीने, डीके चषकाचे दमदार आयोजक. सलग 3 विकेट 5000, सलग 2 विकेट 2000. त्यांना विनंती असेल डीके दादा, आपण या मंचावरती रुपेश दादा यांच्या वतीने तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण.
गजानन कदम साहेबांच्या वतीने, सागर कदम साहेबांच्या वतीने जिथे संघाच्या फलंदाजांना प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. बघा हे दोन संघ आपल्या विभागातील आहेत, आपल्या तालुक्यातील आहेत, त्यामुळे आपण आनंद साजरा करा, परंतु कोणाच्याही भावना दुखवण्यात जाणार नाही याची काळजी दोन्ही समर्थकांनी घ्या. जिथे संघाचे पाठराखे बंधू चला मागे थोडे मागे व्हा आणि एका बाजूला कळव्याचे पाठराखे उजव्या बाजूला आहेत. आनंद साजरा करा. कोणी षटकार चौकार मारू द्या, विकेट जाऊ द्या, जल्लोष करा. अप्रतिम स्पर्धा मनसे चषक 2025 ची ही स्पर्धा आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक साठी डीके कन्स्ट्रक्शन यांच्याकडून 1500 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला चेंडू प्रसाद पाटीलचा आपण खर तर पाहिला. सिंगल रन्स जरूर मिळाली जिथे संघाला. 37 धावसंख्येचं लक्ष्य या ठिकाणी जरूर आपण पाहतो. 4 षटक 24 चेंडू. बिग बॅटल. भरपूर समर्थक आज सामना पाहण्यासाठी खर तर उपस्थित राहिलेत. चला षटकार हॅट्रिक साठी डीके कन्स्ट्रक्शन यांच्याकडून 1500 रुपयाचा कॅश प्राइज. दिनेश खैरे यांच्याकडून हे कॅश प्राइज असेल. चांगला फटका आला होता कार्पेट काऊ कॉर्नर क्षेत्राला. तिकडे क्षेत्ररक्षक जरूर आपण पाहायला मिळाला, परंतु चेंडू मात्र गेला सरळ सीमा पार. चौकार. येस थँक्यू. प्रत्येक षटकाराला आफरीन मुद्दूशेठ अकवारे मॅडम यांच्या वतीने तब्बल 500 रुपये आणि सलग 3 षटकाराला 3000 असतील फलंदाजांना. म्हणजे दोन्ही संघांना या ठिकाणी आपण पाहता आफरीन मॅडम यांच्या वतीने पारितोषिक लागले दोन्ही टीमला. पहिल्या सामन्यामध्ये 3 षटकार 1500 पारितोषिक. गणेशदा पाटील त्यांच्याकडून लगातार 3 षटकार तब्बल 3000 पारितोषिक असेल. आणि 500 रुपये देखील आहेत आमचे कदम साहेब यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला. डीके कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने देखील 1500. इथे बघा थोडासा स्विंग केला बॉलला, धीम्या गतीचा बॉल आणि इथे हलक्या हाताने बॉल खेळण्याचा प्रयत्न हरीश गावणने केलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मुद्दूशेठ अकबारे यांना या ठिकाणी मंचावरती आमंत्रित केलं जातंय. बघा खास वैकुंठशेठ पाटील आपल्याला बोलवत आहेत. सन्माननीय मुद्दूशेठ अकबारे साहेब आपण कुठे असाल स्टेजवरती यायचे. तर मॅच अतिशय आपण जर पाहिली रोमांचक आहे. दोन्ही संघ तुल्यबल्ले आहेत. दोन्ही संघांमध्ये तगडे खेळाडू आहेत. तगडा सामना ऑन साइडला स्लॉग इट. व्हाट अ शॉट. घुटना टेक और हरीश का तचक्का देख. 6 धावा. षटकाराला 500. भावी नगरसेविका अफरीन मॅडम यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. रिव्हर्सचा प्रयत्न. हरीश गाबन फार काळ शांत राहू शकत नाही. पंचांच्या देखील बघा ऍक्शन प्रचंड अलर्ट होते आणि असायला हवं. बरोबर लाईन मध्ये आले. जर का डिरेक्ट झाला असतं तर मात्र बॅटरने बॅट ग्राउंडिंग क्रीज मध्ये केलेले आहे की नाही त्यांना झटकन कळालं असतं या पोझिशन मध्ये. पण इथे निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सलग 2 विकेट प्रसादला 2000. सलग 3 विकेट 5000. दत्ताशेठ कांबळे डीके साहेबांच्या वतीने पारितोषिक आलंय. स्विंग अँड मिस. दोन्ही बाजूला मात्र टाया शिट्ट्यांचा गजर आपण होताना पाहता. आरडाओरडा होतोय दोन्ही संघांसाठी. सलग 3 षटकार अफरीन मॅडम यांच्या वतीने 2000चं पारितोषिक असेल फलंदाजांना. टार्गेट मापक आहे. धावा बनवायच्या तब्बल 37 आणि 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 11 धावा. 11 धावा स्कोर कार्ड मध्ये. चला टीव्ही अंपायर आपण आपली जागा घ्या, पोझिशन घ्या. वॉर रूम मध्ये थांबा. आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून टेलिकास्ट करण्यात आले. त्या वॉर रूम मध्ये आपण बसून घ्या. निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार याची काळजी आपण घ्या. झटपट निर्णय द्या ही सूचना मात्र आम्ही आयोजकांच्या वतीने देतोय. खरं पेण मध्ये आपण जर पाहिला कळवे, दादर, जिते, रावे या संघांची चर्चाच वेगळी आहे, क्रेज वेगळी आहे.
त्यांची क्रेज अतिशय वेगळी आहे, कारण या संघांचा नेहमी सातत्याने बोलबारा राहिलाय. बघा या ठिकाणी दिनेशभाई खैरे डीके कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर यांच्याकडून एका षटकाराला 500 आणि 3 षटकारासाठी 1000 रुपये. धन्यवाद दिनेशभाई खैरे डीके कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर. तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 11 धाबा धावफलकावरती आल्या. आता येणारे 18 चेंडू आणि 26 माप्या असावी. 26 धाबांची गरज आहे. 18 बॉल 26 मापक आव्हान आहे. आणि आज टीम मध्ये समीर पाटील देखील जॉईन झालाय. तो सध्या आपण जर पाहिला कामानिमित्त कबे गावातून लांब गेलाय, परंतु क्रिकेटच्या खेळासाठी आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी हा खेळाडू या स्क्वॉड मध्ये जॉईन झालाय. आणि हा खेळाडू जर रेग्युलर या संघामध्ये खेळला तर नक्कीच आणखीन ताकद या संघाची वाढेल, कारण एक अतिशय चांगला आक्रमक फलंदाज आहे. गोपीनाथ शेठ मोकल विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जोहे यांचे तर आगमन त्यांना विनंती असेल, पण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. आदरणीय गोपीनाथ शेठ मोकल. बघा जे विनर संघ टॉप 4 मध्ये गेलेले सर्व संघ आपण रिपोर्टिंग करा. कोपरोली संघ, जोहे संघ आणि त्याच वेळेला खरोशी संघ, तर 3 संघांचे सर्व खेळाडू आपण रिपोर्टिंग करा, कारण यानंतर एक सामना होईल ज्यामध्ये टॉप 4चा आणखीन एक संघ तुम्हाला इथे क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. आणि मग सेमीफायनलच्या लढती 2 उपांत्य फेरीचे सामने आणि एक मेगा फायनलचा सामना तुम्हाला या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. षटकाची जबाबदारी बॉलिंग मार्कवरती गोलंदाजाला राज, अपकमिंग यंगस्टर. स्विंग अँड मिस. बॅटन पॅटच्या मधून बॉल मागे सरकला. विकेट त्या दिशेने निर्धाव चेंडू आपण पाहिला. फलंदाज आहेत बंटी प्रेम. बंटी मात्र हा खेळाडू त्यांना मात्र थांबवलंय. 17 बॉल आणि 26 धाबा. हरीश गावण त्या ठिकाणी आपल्या सहकार्याला गाईड करतोय, कारण त्याला अनुभव, त्याच्याकडे असणारा प्रचंड मोठा अनुभव आपण सातत्याने पाहिला या मॅचच्या दरम्यान. स्पर्धेचा खरतर आनंद घेत असताना हॅट्रिक नगरसेवक आदरणीय निवृत्तदा पाटील. चला संपूर्ण आमचे खरतर हे प्रेक्षक तेही कौतुकास्पद आहे. जेव्हा वेळ मिळेल रुचिर तुम्ही शो करा. सामन्याकडे आपण फोकस करूया. सामना अतिशय महत्वाचा आहे. यावेळेला देखील सबमरीन क्रॉस अँगलने खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईन मध्ये नव्हते आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. हा सामना रफ अँड टफ होत चाललाय. हा सामना हाय व्होल्टेज होत चाललाय. या सामन्याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली. कोण जिंकणार, जिते की कळवे? जिथे संघाला प्रत्येक षटकाराला भावी नगरसेविका अफरीन मॅडम यांच्या वतीने 1000चं पारितोषिक. क्या बात है. अफरीन मुद्दूशेठ अकवारे वहिनींच्या वतीने 1000. फटका फसला, झेल होईल का? ड्राईव्ह लगावलाय. व्हॉट एफर्ट्स. 100% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न होता. हा झेल तितका सोपा नव्हता, तो प्रयत्न लाजवाब होते. 2 धावा आल्या. टाळ्यांचा गजर होतोय त्या ठिकाणी प्रेक्षकांच्या खेम्यामधून. रुचिर षटक संपलं की आपण कॅमेरामनला सांगा प्रेक्षकांना कॅमेऱ्यामध्ये घ्या, कारण ही दर्दी प्रेक्षकांनी हे यश आहे या स्पर्धेचं. मनसे ट्रॉफी 2025 दमदार प्रेक्षकांचा अथांगाचा जनसमुदाय तुम्ही मैदानाच्या चहूबाजूला पाहताय. या स्पर्धेचा आनंद घेत असताना बघा डोंगर माथ्यावर देखील सेफ्टी वॉल आहे, त्याच्यावरती बसलेले प्रेक्षक. आपण सुरक्षित बसा, स्वतःची काळजी घ्या. बघा खरोशीचे सदस्य नितेश घरत यांना विनंती आहे की कृपया आपण स्टेजवरती यायचंय. खरोशीचे सदस्य नितेश घरत यांना विनंती आहे की कृपया आपण स्टेजवरती या. याही वेळेला फिरून मारलाय अक्रॉस द लाईन. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. जिते संघाच्या खेम्यामध्ये आनंदाचं वातावरण. 4 धावा. नितेशी पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य खरोशी यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहता हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती भाऊ पाटील आणि त्यांच्या बरोबरीने समाजसेवक दत्ताशेठ कांबळे डिकेदादा या दोन्ही मान्यवरांना स्पर्धेचे मुख्य आयोजक या ठिकाणी रुपेशी पाटील यांच्या वतीनं आग्रहाचं निमंत्रण आपण मंचावरती येऊन आसन बा. निवृत्तदा पाटील सबसे कातील. त्यांचा फिटनेस बघा किती आहे. आजही आपण जर पाहिलं एखाद्या तरुणाला लाजवतील एवढा चांगला फिटनेस ते तरुणच आहेत. आणि त्यांचा खरं तर नेहमी आपण जर पाहिला फिटनेस होती नेहमी भर राहिला. आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व हॅट्रिक नगरसेवक. जिथे विषय गंभीर तिथे आमचे निवृत्ती भाऊ गंभीर. त्यांचं या ठिकाणी आगमन. वेलकम, आपलं स्वागत या स्पर्धेमध्ये. बघा मंचावरती 2 राव्याचे सुपुत्र. एका बाजूला आमचे वैकुंठ दादा आणि त्यांच्या बरोबर निवृत्ती दादा आपण पाहताय. आणि स्वतः आमचे आयोजक रुपेश दादा. खरं त्यांच्याबद्दल म्हणावं तेवढं कमी.
बोलावं तेवढं कमी, काहीच ठेवलं नाही या स्पर्धेमध्ये. रुपेशदा पाटील यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी, कारण या स्पर्धेमध्ये आज जर आपण पाहिलं आजच्या घडीला प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान आणि त्याच वेळेला उत्तम दर्जाचं नियोजन तुम्हाला या वेळेस पाहायला मिळालं. कलबे सामना जिंकला तर अमोल पाटील विरा पाटील यांच्याकडून 1000 पारितोषिक आलंय. मॅच ऑन सामन्याकडे आपण फोकस करूया. 13 बॉल 20 धाबा हा बॉल निर्णायक असेल. यावेळेला फटका फसला, झेल होईल का? वॅकेट एरियामध्ये बॉल पडलाय, त्या ठिकाणी लॉंग लेग क्षेत्रामध्ये सेकंडचा कॉल, 2 धाबा कंप्लीट. 12 बॉल 18, 12 चेंडूमध्ये 18 धाबांचं समीकरण. आदरणीय दत्ताशेठ कांबळे यांना विनंती असेल आमचे आयोजक रुपेशेठ पाटील यांच्या वतीने आपण मंचावरती येऊन आसन असतं बा. डीके दादा या आपण डीके चषकाचे दमदार आयोजक मंच गत स्पर्धेचा आनंद घेतात, या स्पर्धेचा आनंद घेतात, पण त्यांना पाहता या मंचावरती आपलं स्वागत. 12 बॉल 18, मॅच ऑन, सामना संपलेला नाहीये. बघा प्रेक्षकांना बघताय तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती, ही गर्दी आहे, ही दर्दी प्रेक्षक तेनचे. चला त्यांना आपण पाहूया स्क्रीनवरती. जिते संघाचा खेमा दाखवा तुम्ही. प्रेक्षकांना विनंती करेल कॅमेरामन जिते संघाच्या खेम्याकडे फोकस करा. डाव्या बाजूला जोरदार टाळ्या होते जिते संघ. तुम्ही कॅमेरामध्ये आहात, आरडाओरडा होऊ द्या, जल्लोष होऊ द्या जिते संघासाठी. ताबेदारांनी दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचे सामना कोणत्या बाजूला झुकेल याची चर्चा सुरू आहे. जेव्हा सामना एखादा संघ जिंकेल तेव्हा मात्र आपण पाहता सेलिब्रेशन. परमेश या आपण खरोशीचे सदस्य नितेश घरत यांना विनंती कृपया आपण स्टेजवरती या. उपसरपंच नितेश घरत यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवरती या. कलवेकरांना विनंती आहे, बोला गावदेवी माते की जितेकर, जरा बोला जितवाई माते की. दोन्ही पाठीराखे मात्र जल्लो सेलिब्रेशन करत असताना कलवे की जिते, कोण जिंकणार हा सामना? आग लागली मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर देखील सामना अतिशय हाय व्होल्टेज झाला, गरम झालाय. बघा या मॅच मध्ये कोण जिंकणार हा प्रश्न पडलाय. मॅच ऑन आहे. 12 बॉल 18, 9.00 रायगड भूषण पुरस्कार ज्याला मिळाला तो सुशांत मोकल बॉलिंग मार्क वरती आला. आजच्या रात्रीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये 16,333 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला मिळालं एकाच सामन्यामध्ये अर्धशतकीय खेळीसाठी. प्रत्येक षटकाराला अफरीन मुर्तुशेठ अकवारे वहिनी यांच्या वतीने 1000चं पारितोषिक आलंय या गरदर खेळाडूंना. प्रत्येक षटकारासाठी भावी नगरसेविका वॉर्ड क्रमांक 2 त्यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. सुशांत टू हरेश, 2 सर्वोत्तम खेळाडू रायगड टेनिस क्रिकेट विश्वातील. एकमेकाच्या आमने सामने आपण पाहिले. थोडासा बॉल बाहेर काढला, अवे फ्रॉम द बॉडी, पंचाने बॉल वाईड घोषित केल्यामुळे अतिरिक्त रन्स मिळालेले या क्षणाला जितवाई जिते संघाला. आता 12 बॉल आणि 17 धाबा, 17चा खतरा कोणत्या संघाच्या बाजूला राहील? 20वा धाव फलकावरती लागल्या. 20 रन ऑन स्कोर कार्ड. आता येणारे बॉल 12, विजयासाठी तब्बल 17 धावा. 12-17 वॉट अ मॅच. यावेळेला खेचून मारला ऑन साइडला, स्लॉगिट करत असताना बॉल डीप मध्ये ढकलला. ज्या ठिकाणी समीर आहे त्यांच्या दिशेने हा फटका सिंगल आली. आता 11 चेंडूमध्ये 16 धावा. प्रसाद होते त्या ठिकाणी माफी असावी, त्यांच्या दिशेने हा फटका पाहिला. 11 बॉल आणि 16 धावांचं समीकरण. मॅच ऑन आहे. जमेची बाजू जिथे संघाची जर आपण पाहिली तर एकही खेळाडू बाद झालेला नाही. विदाउट लॉस हा त्यांचा एक वेगळा कॉन्फिडन्स आहे. 11 बॉल आणि विजयासाठी तब्बल 16 धावांचं समीकरण. शेवटच्या 11 चेंडू आणि 16 धावा. मॅच ऑन आहे. हा सामना कालच्या रात्रीमधला आपण पाहिला. खरोशी विपक्ष कोपर संघाला स्वप्नातही वाटलं होतं आम्ही पराभूत होऊ, परंतु प्रतिस्पर्धा संघाने हार मानली होती. खरोशी संघाच्या दीपने शेवटमध्ये झुंज दिली. तो सामना जिंकत सुपर 4 मध्ये खरोशी संघ क्वालिफाय झाला. त्यामुळे शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडायचे नाहीयेत. जर प्रयत्न सोडले तर तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे या मॅच मध्ये प्रयत्न हे तुम्हाला करावेच लागतील. याही वेळेला टॅपिंग क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहता. खरं डिरेक्ट हिटची संधी. सुशांतला माहिती आहे इथे विकेट डाबा आहे. आम्ही नेहमी सांगत असतो जगातला सर्वोत्तम वेगवान उसेन बोल्ट, त्याची कहाणी आम्ही नेहमी सांगत असतो. 9 सेकंद धावण्यासाठी त्याने 4 वर्ष प्रशिक्षण घेतलं. परंतु आजकाल आपले खेळाडू यश मिळत नाही म्हणून 2 महिन्यातच माघार घेतात प्रॅक्टिस मधून. तुम्हाला
प्रगल्भ आणि चांगला खेळाडू परफेक्ट खेळाडू बनायचा असेल तर तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागेल. आता या मॅच मध्ये देखील दोन्ही संघांना प्रचंड परिश्रम आणि मेहनत मात्र ही घ्यावीच लागेल. कष्ट नाही तर काबाड कष्ट या मॅच मध्ये करावे लागतील. खोला टाकला बॉल लावला फील्ड, तो क्रशिंग यॉर्कर होता सुशांतचा आणि इथे मात्र आणखीन एक सिंगल लेग बाईच्या स्वरूपात हरेशचं कौतुक करावं लागेल. बघा दोन्ही बाजूला प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्या वाजतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये हरेशने डोक्यावरती बर्फ ठेवलाय, शांत माइंडने खेळतोय. ही एका चांगल्या खेळाडूची ओळख आहे. सामन्याला पुढे कसं घेऊन जायचं हे हरेश करून शिकावं. तो मात्र सातत्याने आपल्या संघ सहकार्या साथ त्या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती आणतोय आणि जर का बंटीने एका दुसरा मोठा फटका मारला तर हरेशचं ओझं कमी होईल. मॅच ऑन आहे, शेवटचे बॉल असेल मैदानामध्ये. 9-14 धावांची गरज. बघा बाउंड्री पासून थोडा आपण लांब उभे राहा ही सूचना मात्र मी दोन्ही संघांना करेल. हरेश गावंडला प्रत्येक षटकाराला अफरीन मॅडम यांच्या वतीने, मुद्दूशेठ अकवारी यांच्या वतीने तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज. बघा आता भाव वधारलाय. गुडघा टेकत फटका, झेल होईल का? झाले. वॉट कॅच, जबरदस्त एफर्ट्स. कॅच सुटलाय का? प्रयत्न लाजबाब होते. क्या बात आहे. बघा कॅच सुटला असला तरी खरं तर कौतुक व्हायला हवं या ठिकाणी. राजचं जबरदस्त एफर्ट्स लावला त्याने. असेच एफर्ट्स त्याने लावले होते माजी खासदार ट्रॉफीमध्ये, शिवाजीनगरच्या स्पर्धेमध्ये. प्रत्येक जणाने मात्र या संघाचं कौतुक केलं. आता मॅच ऑन आहे, शेवटचे बॉल 8, विजयासाठी 13 धावा. हे 2 बॉल अतिशय निर्णायक आणि महत्वाचे आहेत सुशांत मोकलचे. इथे मात्र सुशांतला अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल, तर एका बाजूला हरेश गावंडला देखील या 2 चेंडूवरती मात्र नक्कीच आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. 8-13चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला फटका, गॅप मध्ये जाईल का? पुन्हा एकदा राज धावत आलाय, बॉलला थांबवण्याचा प्रयत्न. लाजवाब एफर्ट्स, जिंकू किंवा हरू प्रयत्न आमचे सुरू. दोन्ही संघ मात्र या ठिकाणी लढतायत, संघर्ष करतात मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम मॅच, जबरदस्त सामना प्रेक्षकाच्या भेटीला. कळबे विपक्ष जीते अशी ही लढत मैदानामध्ये रंगली. 7 बॉल विजयासाठी आता 11 धावा. 7 चेंडू आणि 11 धावा मैदानामध्ये हे समीकरण आहे. मोठा सामना आपण पाहताय या स्पर्धेतला. कळबे विपक्ष जीते 7 बॉल 11. शेवटचा निर्णायक चेंडू हरेश गावंड शेवटच्या क्षणापर्यंत उभा आहे. या मॅच मध्ये लढवय्या त्याने रूप धारण केलेला नाहीये, संयम दाखवलाय. 7 बॉल आणि विजयासाठी आता 11 धावांचं खरं समीकरण. प्रेशर आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. वाईड यॉर्कर होता आणि इथे बघा रन आउटच्या स्वरूपात विकेट मिळाला. बॅटला ब्रश जरूर झाला बॉल, परंतु बॅट नंतर मात्र बॉल ग्राउंडिंग झाला विकेटमध्ये आणि त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 11 धावा. चला अंपायर होते पण कोणत्याही प्रकारचं प्रेशर टाकू नका प्लीज. ऑन फील्ड अंपायर निर्णय कायम असेल. तर कॉट बँड विकेटसाठी सुशांत रिव्ह्यू नसणार. तुम्ही चांगले खेळाडू आहात, कारण स्निकोमीटर अल्ट्रा एज हे तंत्र विकसित झालेलं नाही आहे टेनिस बॉलमध्ये. त्यामुळे एज लागली की नाही हे आपण सांगू शकत नाही. ऑनफील्ड अंपायरचा निर्णयच अंतिम राहील. त्यामुळे आम्हाला जेव्हा बॉल डिलिव्हर होतो तेव्हा थोडासा पॉज घ्यावा लागतो. टीम मिटिंग नको. चला टीम मिटिंग नको, रात्र झाली. आता फिल्डिंग लावा. बॉल टाकत असताना परमेश सातत्याने आपला बॉल डिलिव्हर करताना थोडासा पॉज घ्यावा लागतो या कारणासाठी, कारण एज लागल्यानंतर कधी कधी पंचांना देखील कळत नाही, किंबहुना लागली नसेल तरी खेळाडू अपील करत असतात. त्यामुळे इथे जर आपण पहिला पंचांचा योग्य निर्णय होता. फिल्डिंग लावून घ्या. शेवटचे बॉल 6, 11 धावा. आज देखे जरा किसमें कितना है दम, जो जीता वही होगा सिकंदर. या मॅच मध्ये कोण जिंकणार? मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सिक्सर किंग रोहित म्हात्रे, 45 जर्सी क्रमांक. तो देखील यंदाच्या अंगामध्ये आपण जर पाहिला भरपूर फॉर्म मध्ये आहे. तर एका बाजूला महत्वाचं एक षटक क्षितिज दीक्षित पाटील टीम मध्ये नाही आहे या मॅच मध्ये. यस, दीक्षित आहे का? रोहितला आणि हरेशला दोघांना देखील आदरणीय अफरीन मॅडम, मुद्दूशेठ अकवारे यांच्या वतीने तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज. चला टॉस साठी पुढचे संघाला माहिती इन्व्हाइट करूया. बलवली संघाचा कर्णधार आपण उपस्थित राहा. विनर टीम विपक्ष बलवली असा सामना या ठिकाणी होईल. सुपर 8 ची अंतिम लढत.
कॅचला आईवा कॅचला बघा पब्लिक साठी देखील पारितोषिक आलंय. गणेशजी राम धरणे साहेबांच्या वतीनं आयवा कॅचसाठी तब्बल 1000चं पारितोषिक प्रेक्षकांना, परंतु रोपच्या बाहेर घ्या. चला टॉस साठी आपण बवली संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट करणार आहोत. दादांच्या शुभ हस्ते आपण मैदानामध्ये टॉस घेऊया. वैकुंठ दादा यांना आपण पाहता आणि त्यांच्या बरोबरने अट्रिक नगरसेवक निवृत्तदादा पाटील, BH काका, राजू शेठ पाटील, गोपीनाथ मोकल सर म्हणजे गणेश दादा आपण पाहताय. सर्व मान्यवर या मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना आमच्या निकिता बहिणी, अफरीन बहिणींना आपण पाहता आमच्या VIP डाईज वरती या सामन्याचा आनंद घेत असताना 6 बॉल आणि विजयासाठी तब्बल 11 धावा. दीक्षित पाटील लेफ्टी बॉलर आहे आणि त्याच्या समोर रोहित मात्रे. पहिले 3 चेंडू या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट राहतील. धक धक दोन्ही संघांच्या खेम्यामध्ये. यावेळेला फिरून मारला बॉलला फटका फसलाय की काय आणि मोठा धक्का बसलाय. पहिल्या बॉलवरती विकेट. आनंदाचं वातावरण कळवे संघाच्या खेमामध्ये. कहाणी में ट्विस्ट. 5 बॉल 11. या विकेटसाठी गोलंदाज दीक्षित पाटीलला अफरीन मॅडम मुद्दुशेठ अकवार यांच्या पद्धतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे. बघा कळव्याचे पाठीराखे, जिथे संघाचे पाठीराखे, सामना कोणीही जिंकू द्या परंतु मैदानामध्ये कोणीही जाऊ नका. आणि ज्या संघाचे पाठीराखे टी-शर्ट्स काढतील त्यांना पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये एंट्री दिली जाणार नाहीये. महत्वाची सूचना असेल. फेअर क्रिकेट आपण खेळतो, मैत्रीपूर्ण हा सामना आहे. सामना कोणीही जिंकू द्या, मैदानाच्या बाहेर सेलिब्रेशन करा. एखादा संघाचा पाठीरेखा टी-शर्ट काढून जर मैदानामध्ये गेला, हरेश सुशांत तुम्ही लक्ष द्या, त्या टीमला एंट्री पुढच्या वर्षी मिळणार नाहीये. सूचना मित्र आम्ही आयोजकांच्या वतीने देतोय. मॅच आवडली असेल, स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या रुपये दादांसाठी. मनसे ट्रॉफी 2025. 5 बॉल 11. निलेश पाटील अनुभवी खेळाडू. जिथे संघाची एबन जोडी आता मैदानामध्ये हरेश अँड निलेश हा सामना जिंकवतील का हे पाहावं लागेल. सफल झाले, खोलात टाकला बॉल, लाऊड फील. यॉर्करचा प्रयत्न, सिंगल आली या बॉलमध्ये लेग बायच्या स्वरूपात. 4 चेंडू आणि 10 धावा. निलेशने सामना जिंकून दिला तर अफरीन मॅडम मुद्दुशेठ अकवार यांच्या वतीने 2000 पारितोषिक आलंय. 4 बॉल 10. व्हॉट अ मॅच. प्रेशर आता थोडंसं जिथे संघावरती. सामना संपलेला नाहीये, मॅच ऑन आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. अस्तित्व पणाला लागलं जिथे आणि कळवे गावाचं. फुल टॉस आहे, गुडघा टेकत गॅप मध्ये फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जिथे संघाच्या प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी हा सनसनी चौकार. तीन चेंडू आणि 6 धावा. पेन तालुक्याचा, रायगड जिल्ह्याचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू हरेश गावांची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या या खेळाडूसाठी. आक्रमक फलंदाजी साकारली. 3 बॉल 6. दीक्षितला कमबॅक करायचं आहे. 2 बॉल त्याला निर्णायक टाकावे लागतील. 3 बॉल 6. आतली कडा घेतले बॉल विकेट किपरच्या दिशेने. अप अँड डाऊन्स, अप अँड डाऊन्स. कधी जिथे संघाचे पाठीराखे आनंद साजरा करतील तर एका बाजूला कळवे संघाचे पाठीराखे आनंद साजरा करतील. हेच तर क्रिकेट आहे. कभी खुशी कभी गम. एका बाजूला आपण पाहिला आनंद तर दुसऱ्या बाजूला दुःख. सामना कोण जिंकणार हा खेळ आता खरं भावनांशी जोडलाय, भावनिक बनलाय. 2 बॉल 6. शेवटच्या क्षणापर्यंत उभा आहे हरेश गावण. हा सामना जिंकून देईल का हे पाहायचं आहे. 2 चेंडू मध्ये 6 धावा. व्हॉट अ मॅच. सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचलीये. मनसे ट्रॉफी रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला की दबाव वाढला गोलंदाजावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज व्हावं लागेल. दीक्षित पाटीलला एक मोठा फटका हवा आहे हरेश गावणच्या संघाला. तर एका बाजूला एका दुसरा डॉट बॉल किंवा विकेट चालेल. फुल टॉस. आक्रमण. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. योद्धा सरकार लढला हरेश
जोरदार आहे उद्या खेळाडूसाठी. चला प्रेक्षक बाहेर निघा. काय भांडणं फुकट होती काय नाही. चला प्रेक्षक बाहेर निघा. कळबे जित्याचे पाठीराखे. हरेश हरेश त्यांना समजवा. हरेश हरेश त्यांना बाहेर काढा पहिले. हार्ड लक कळबे टीम, अभिनंदन जिते टीम. चला चला सर्व खेळाडू आपल्या पाठीराख्यांना बाहेर काढा. चला सर्व पाठीराखे बाहेर निघा. काय गरज आहे फुकट भांडणं होती. चला भांडणं होणार नाही. ही मजा आहे, हाऊस आहे. सर्वांनी बाहेर निघा. चला हार जीत पार्ट ऑफ लाईफ. एका पराभवाने खचू नका, एका विजयाने उन्मत्त होऊ नका. चला दोन्ही संघांचं अभिनंदन. बघा हरेश गाभाणसाठी या ठिकाणी चला एक पुन्हा एकदा चर्चेत विनंती आहे provider. सर, शुभ असताना आपण अर्थातच दिनेशभाई खैरे यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत हरेश गाभाणसाठी. आणि ओनर गजानन कदम आणि सागर कदम यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत या ठिकाणी हरेश गाभाणसाठी. चला बघा. विनर षटकार. सूचना असेल दोन्ही संघाचे पाठीराखे मैदान खाली करा. चला हरेश आपल्या पाठीराखांना समजवा. अभिनंदन जिते हाडलक कळवे. टॉसला या दोन्ही संघाचे कॅप्टन. मैदानावरती प्रेक्षक आपण मैदान खाली करा. चला